Welcome to Yash Academy Karad. In the previous video, we have seen the methods of preparation of alkyl halides from alcohols. At the same time, we have seen the general reaction, how to prepare alkyl halides from alcohols. In the preparation of alkyl halides from alcohols, hydrogen halides, phosphorus trihalides and phosphorus pentachloride and thionyl chlorides are used as reagent. Now in this video, we will explain some examples. First, reactions of alcohol with HCl. आपल्याला माहित आहे की हायड्रोजन हलाइड रिप्रेझेंटेड ॲज HX. मग HX जर आपण म्हटलं तर त्यातला X जो असणार आहे तो ClBrI असणार आहे. म्हणजे HCl हायड्रोजन क्लोराइड, HBr हायड्रोजन ब्रोमाइड आणि HI हायड्रोजन आयोडाइड किंवा हायड्रोआयोडिक ॲसिड त्याला आपण म्हणतो. त्यामुळे इथं रिॲक्शनचे पुन्हा 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. त्यातला पहिला जो टाइप असणार आहे तो रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन क्लोराइड. Now see this reaction. In this reaction, ethyl alcohol is heated with hydrogen chloride in presence of anhydrous zinc chloride. It gives ethyl chloride. This is very simple reaction. You know that ethyl alcohol is a primary alcohol because hydroxyl group is directly attached to sp3 hybridized carbon atom which is attached to 2 hydrogen and 1 more कार्बन ॲटम. त्यामुळे या रिॲक्शनमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथाइल अल्कोहोलची रासायनिक अभिक्रिया जर हायड्रोजन क्लोराइड बरोबर जर केली तर इथं इथाइल क्लोराइड मिळेल. इन दिस रिॲक्शन हिटिंग इज नेसेसरी ॲज वेल ॲज कॅटॅलिस्ट झिंक क्लोराइड इज नेसेसरी. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या अनुषंगाने निश्चितच चर्चा केलेली तुम्हाला आठवत असेल. सेकंड रिॲक्शन इज विथ आयसोप्रोपाइल अल्कोहोल. Isopropyl alcohol on reacting with anhydrous zinc chloride and hydrogen chloride gives isopropyl chloride. आता ही सेकंड रिॲक्शन जर आपण पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की इन द सेकंड रिॲक्शन anhydrous zinc chloride इज यूज्ड बट हीटिंग इज अवॉइडेड. म्हणजे इथं रिॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे की प्रायमरी अल्कोहोल्स आणि सेकंडरी अल्कोहोलची जर तुलना केली तर सेकंडरी अल्कोहोल्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी अल्कोहोल्स. आणि त्यामुळं in this reaction there is no need to use or heat the reaction reactants. म्हणजे इथं आयसोप्रोपाइल क्लोराइड तयार करत असताना आपल्याला हीटिंगची आवश्यकता भासत नाही. नाउ सी थर्ड रिॲक्शन ऑफ अल्कोहोल दॅट इज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. आता ही जर रिॲक्शन पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की इन दिस रिॲक्शन tertiary butyl alcohol directly react with hydrogen chloride concentrated and forms tertiary butyl chloride. This reaction takes place at a room temperature. मित्रांनो या रिॲक्शन मध्ये तुम्हाला ॲरोवर फक्त रूम टेम्परेचर दिसेल. इथं anhydrous zinc chloride नाही. म्हणजे इथं तुम्हाला असं जाणवेल की दिस रिॲक्शन इज कॅरीड आउट इन ॲब्सेन्स ऑफ anhydrous zinc chloride. म्हणजे ह्या 3 अल्कोहोलच्या रिॲक्शन्स आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. पण प्रत्येकाच्या रिॲक्शन कंडिशन जर पाहिल्या तर इथं तुम्हाला वेगळ्या पाहायला मिळतील. आणि तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जनरल रिॲक्शनमध्ये तुम्हाला मागच्या स्लाइडमध्ये दाखवलं आहे, पण आत्ता इथं तुम्हाला ह्या कंडिशन्स ज्या असणार आहेत, मागं म्हटलं आपण सुटेबल कंडिशन, तर त्या रिॲक्शनला वेगळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. ह्या ज्या रिॲक्शन्स असणाऱ्या आहेत त्या तुम्ही आणि त्या ॲरोवर असणाऱ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आता त्यामधला सेकंड टाइप असणार आहे रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन ब्रोमाइड. या रिॲक्शनमध्ये कॉन्स्टंट बॉइलिंग हायड्रोजन ब्रोमाइड हॅव्हिंग 48% इज यूज्ड. नाउ सी दिस रिॲक्शन. अगेन इन दिस रिॲक्शन इथाइल अल्कोहोल इज treated with hydrogen bromide and ethyl bromide is formed. आता ह्या रिॲक्शनमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की कंडिशन काय असणार आहे, तर इन दिस रिॲक्शन HBr which is used is unstable.
सो इट इज जनरेटेड इन C2. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल, ही रिॲक्शन कॅरी आउट करत असताना NaBr असणार आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असणार आहे, यांच्यामध्ये रिॲक्शन करून लगेच तुम्हाला हायड्रोजन ब्रोमाइड जो तयार होईल तो इमिजिएटली रिॲक्ट्स विथ इथाइल अल्कोहोल. म्हणजे या रिॲक्शनमध्ये तुम्हाला HBr जो अनस्टेबल असणार आहे तो तिथं तयार करावा लागेल आणि मगच तुम्हाला अल्कोहोल बरोबर रिॲक्शन कॅरी आउट करावी लागणारी आहे. यामध्ये ही कंडिशन अतिशय महत्त्वाची असणार आहे. नाव सी सेकंड रिॲक्शन, आयसोप्रोपाइल अल्कोहोल ऑन रिॲक्टिंग विथ हायड्रोजन ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड इज फॉर्म. ॲरोवर बघा काय दिलंय, NaBr आणि डायल्यूट H2SO4 दिलंय. आपण रिॲक्शन कॅरी आउट करतोय बाय युझिंग सेकंडरी अल्कोहोल दॅट इज आयसोप्रोपाइल अल्कोहोल. In first reaction concentrated sulfuric acid is used and in second reaction dilute sulfuric acid is reacted with NBr so as to form hydrogen bromide. त्यामुळे इथं वापरण्याच्या पाठीमागं काय कारण असणार आहे, तुम्हाला काय त्याबद्दल माहिती आहे का, की या रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडच्या ऐवजी डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड वापरला जातो. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट. नाउ ऑब्झर्व द थर्ड रिॲक्शन विथ टर्शरी ब्युटाइल alcohol. In this reaction again dilute sulfuric acid is reacted with NaBr so as to form hydrogen bromide and the final product is tertiary butyl bromide. म्हणजे इथाइल अल्कोहोल पासून इथाइल ब्रोमाइड, परंतु कंडिशनचा विचार जर केला तर HBr तयार करत असताना सोडियम ब्रोमाइड इज रिॲक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. आणि पुढच्या दोन रिॲक्शनमध्ये इन प्लेस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज युज्ड. द रिझन इज दॅट, त्याचं कारण असं असणार आहे की इफ सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहोल्स आर रिॲक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड दे अंडरगो डिहायड्रेशन सो ॲज टू फॉर्म अल्किन्स. सो इट इज प्रिव्हेंटेड बाय युझिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण याच्यावर एखादा MCQ तयार होऊ शकतो की जो MST CETला असेल किंवा JEE किंवा नीटला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही कंडिशन खूप महत्त्वाची असणार आहे. आता यामध्ये तिसरा टाईप आहे परत, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोआयोडिक ॲसिड किंवा हायड्रोजन आयोडाइड. नाउ सी जनरल रिॲक्शन, अल्कोहोल, हायड्रोआयोडिक ॲसिड, कंडिशन sodium iodide or sometimes potassium iodide may used with 95% phosphoric acid. The product is alkyl iodide plus water. This is the general reaction. Alcohols on reacting with hydroiodic acid and it is produced in C2 by using sodium iodide with 95% phosphoric acid. It gives alkyl iodide. यामध्ये सगळ्यात काय महत्त्वाचं असेल तर बेस्ट यील्ड ऑफ अल्काइल आयोडाइड और आयोडोअल्केन्स इज ऑब्टेन. त्याचं कारण काय ते आपण बघूया. नाउ ऑब्झर्व द नेक्स्ट रिॲक्शन दॅट इज द एक्झाम्पल, इथाइल अल्कोहोल विथ HI in presence of sodium iodide and 95% phosphoric acid gives ethyl iodide. This is again simple reaction. आता या रिॲक्शनमध्ये आपण थोडीशी तुलना यापूर्वीच्या झालेल्या दोन रिॲक्शन्स आहेत, रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ HCl अँड HBr. त्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल की कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड हे वापरलेलं आहे, बट ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड्स इन प्लेस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड 95% फॉस्फॉरिक ॲसिड इज युज्ड. वाय? म्हणजे इथं कंडिशन मध्ये बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं कारण काय असणार आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का व्हाय फॉस्फॉरिक ॲसिड इज प्रेफर्ड टू सल्फ्युरिक ॲसिड टू प्रिपेअर HI इन C2? त्याचं कारण बघा. याचं कारण अभ्यासण्यापूर्वी दोन्हीची स्ट्रक्चर नीट अभ्यासा. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फॉस्फॉरिक ॲसिड, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. बघा दोन्ही स्ट्रक्चरकडे नीट बघा, तुमच्या लक्षामध्ये येईल की फॉस्फॉरिक ॲसिडमध्ये फॉस्फरस आणि ऑक्सिजन दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे आणि फॉस्फरस इज बॉन्डेड टू 3 OH ग्रुप्स. इन सल्फ्युरिक ॲसिड
एस ओ 2 डबल बॉन्ड्स आपल्याला पाहायला मिळतील अँड एस दॅट इज द सल्फर इज बॉन्डेड टू 2 OH ग्रुप्स. इथं सल्फ्युरिक ॲसिडमध्ये स्पेलिंग आपण बदललेला आहे. हा नवीन बदल नवीन अभ्यासक्रमामध्ये आलेला आहे, तो तुम्हाला स्वीकारावा लागणार आहे. आता इथं प्रश्न असा आहे की फॉस्फॉरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड बोथ आर ॲसिड्स, विच वन इज अ स्ट्रॉंग. काय माहिती आहे तुम्हाला की दोन्हीपैकी स्ट्रॉंग ॲसिड कोणता असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही देता येईल? ठीक आहे. फॉस्फॉरिक ॲसिड इज अ वीक ॲसिड अँड सल्फ्युरिक ॲसिड इज अ स्ट्रॉंग ॲसिड. नाव क्वेश्चन अरायजेस व्हाय, असं का? दोन स्ट्रक्चर्स नीट बघा, मी काय सांगतो ते ऐका. हे दोन्ही स्ट्रक्चर बघताना तुमच्या लक्षामध्ये येईल की फॉस्फॉरिक ॲसिडमध्ये देर इज अ पी ऑक्सिजन डबल बॉन्ड जो असणार आहे, पी डबल बॉन्ड ओ, म्हणजे जो ऑक्सिजन असणार आहे त्या ऑक्सिजनला हायड्रोजन जोडलेला नाही, त्यामुळे त्याला नॉन हायड्रोजनेटेड ऑक्सिजन ॲटम असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याची संख्या फक्त तिथं एक आहे. नाव ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. देर आर 2 नॉन हायड्रोजनेटेड ऑक्सिजन ॲटम्स. ॲज द नंबर ऑफ नॉन हायड्रोजनेटेड ऑक्सिजन ॲटम्स इन्क्रीजेस, the acidity increases. So automatically sulfuric acid is stronger than phosphoric acid. हे इथंपर्यंत झालं, पण वापरला का जातं? वापरण्याच्या पाठीमाग काय कारण असणार आहे? नाउ सी द रिॲक्शन. जर आपण सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड जो वापरला आणि फॉस्फॉरिक ॲसिड बरोबर जर रिॲक्शन कॅरी आउट केली तर इथं जो प्रॉडक्ट मिळणार आहे हायड्रोडिक ॲसिड इज अ व्हेरी स्टेबल प्रॉडक्ट. हे लक्षात ठेवा मित्रांनो. HI जो तयार होतो इट इज अ व्हेरी स्टेबल. कुणापासून? जर फॉस्फॉरिक ॲसिड आणि सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड बरोबर रिॲक्शन केली तर मग H2SO बरोबर काय होईल? सल्फ्युरिक ॲसिड व्हेन रिॲक्ट्स विथ सोडियम आयोडाईड इट गिव्स सोडियम सल्फेट अँड हायड्रो आयोडिक ॲसिड. इथं HI मिळतं, बट HI सो फॉर्म इज अ अनस्टेबल आणि ते अस्थिर असल्यामुळं सल्फ्युरिक ॲसिड ऑक्सिडायझेस I मायनस दॅट इज आयोडाईड आयन टू आयोडीन आणि त्यामुळं इथं HIचं रूपांतर हे आयोडीनमध्ये होतं आणि तुम्हाला जर रिॲक्शन कॅरी आउट करण्यासाठी जो रिएजंट पाहिजे हायड्रोडिक ॲसिड HI तो इथं उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळं हे ऑक्सिडेशन I मायनस ते आयोडीनकडे होणार आहे ते आपल्याला टाळता येईल किंवा ज्यावेळी फॉस्फॉरिक ॲसिड वापरला असेल तर. नाव रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ PX3 अँड PCl5. आता इथं PX3 म्हटले आणि पुढं PCl5 म्हटले म्हणजे निश्चितच यामध्ये काहीतरी वेगळेपण असणार आहे. ते काय आहे ते आपण नीट बघूया. इथं बघा PX3 वर लिहिलंय. PX3 म्हणजे PCl3 फॉस्फरस ट्रायहालाइड्स मधला पहिला फॉस्फरस ट्रायक्लोराइड इट इज अ स्टेबल. फॉस्फरस ट्रायब्रोमाइड इट इज लेस स्टेबल as well as phosphorus triiodide is again less stable. मग हे लेस स्टेबल असल्यामुळं पुन्हा तुम्हाला त्या रिॲक्शन कॅरी आउट करत असताना ज्या रिॲक्शनमध्ये तुम्हाला अल्काइल आयोडाइड्स किंवा अल्काइल ब्रोमाइड्स तयार करायचे असतील त्याच वेळेस तुम्हाला ही दोन्हीही फॉस्फरस ट्रायहालाइड्स ही बाय युझिंग रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन किंवा रेड फॉस्फरस अँड आयोडीन वापरून करावी लागतील. त्यामुळं त्या रिॲक्शन घडवत असताना काळजी घ्यावी लागते की तुम्हाला रेड फॉस्फरस आणि ब्रोमिन किंवा रेड फॉस्फरस आणि आयोडीन वापरूनच फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि फॉस्फरस ट्रायड मिळवावा लागतो आणि तो जो त्या ठिकाणी तयार होतो तो लगेच तिथं जे अल्कोहोल तुम्ही वापरता त्याबरोबर रिॲक्ट होऊन तो फायनल प्रॉडक्ट अल्किल आयोडाईड किंवा अल्काइल ब्रोमाइड हा मिळतो. त्यामुळं दे आर जनरेटेड इन C2 म्हणजे त्याच ठिकाणी ते तयार केले जातात. तयार करून ठेवून पुन्हा आपल्याला वापरता येणार नाहीत आणि त्यामुळं इथं ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक असणार आहे. पुढं PCl5च्या बाबतीमध्ये PX5 असा उल्लेख केलेला नाही. त्याचा अर्थ या वर्ण तुमच्या लक्षात येईल की PCl5 इज व्हेरी स्टेबल बट PBr5 अँड PI5 डज नॉट एक्झिस्ट. ते अस्तित्वातच नाही, त्यामुळं फक्त PCl5 बरोबरच रिॲक्शन असणारी आहे. त्यामुळे अल्कोहोल्स ऑन रिॲक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड गिव्स अल्काइल क्लोराइड्स हा एकच प्रॉडक्ट याच्यामध्ये मिळू शकतो. नाव सी रिॲक्शन विथ फॉस्फरस ट्रायहालाइड्स.
जनरल रिॲक्शन आहे ही ROH plus PX3 gives RX plus H3PO3. रिॲक्शन बॅलन्स तर तुम्हाला करावी लागणारी आहेच. गेल्या वर्षी तुम्ही रेडॉक्स रिॲक्शनमध्ये पाहिलं असणार आहे. हे अल्कोहोल आहे, प्रॉडक्ट अल्काइल हॅलाइड असणार आहे. म्हणजे इथं 3 OH ग्रुप जे असणार आहेत अल्कोहोलचे रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम. अगेन इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दुसरी रिॲक्शन बघा, ROH अल्कोहोल्स PBr इथं म्हटलंय, पण ॲरोवर यापूर्वीच्या रिॲक्शनला उल्लेख नाही ॲरोवर काय, परंतु इथं आपण उल्लेख काय केला, रेड फॉस्फरस प्लस ब्रोमिन. त्यामुळं P प्लस Br2 गिव्स PBr3 आणि मग तो अल्कोहोलवर रिॲक्ट होतो आणि त्यापासून अल्किल ब्रोमाइड हे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढची रिॲक्शन आहे अल्कोहोल प्लस फॉस्फरस ट्राय आयोडाइड. Again, phosphorus triiodide is generated in C2 by reacting red phosphorus with iodine and then reacts with ROH and converts into Ri, that is alkyl iodide. These are the general reactions. तुम्ही R च्या ठिकाणी मग अल्काइल ग्रुप मिथाइल इथाइल प्रोपाइल वापरून तुम्ही एक्झाम्पल्स तयार करू शकता आणि त्याचा सराव होणं अपेक्षित असणारं आहे. एक्झाम्पल एक बघा, इथं इथाइल अल्कोहोल व्हेन ट्रीटेड विथ रेड फॉस्फरस अँड आयोडीन गिव्स इथाइल आयोडाइड. दिस इज अन एक्झाम्पल. यावरनं तुम्ही बाकीच्या जनरल रिॲक्शनचा आधार घेऊन तुम्ही अशा अनेक रिॲक्शन्स तयार करू शकता आणि त्या तयार कराव्यात ही या नवीन अभ्यासक्रमाची अपेक्षा असणारी आहे. रिॲक्शन विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड. जनरल रिॲक्शन बघा, अल्कोहोल फॉस्फरस पेंटाक्लोराइड ऑन हीटिंग गिव्स अल्काइल क्लोराइड प्लस POCl3 प्लस HCl. हे दोन बाय प्रॉडक्टमधून HCl हा महत्त्वाचा आहे का ते मी नंतर सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल बघाय, इथाइल अल्कोहोल फॉस्फरस पेंटाक्लोराइड इथाइल क्लोराइड. म्हणजे व्हेन इथाइल अल्कोहोल इज हीटेड विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड इथाइल क्लोराइड इज फॉर्म अलॉंग विथ दिस मेन प्रॉडक्ट POCl3 and HCl is formed. This reaction is very useful reaction. कशासाठी बघा, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, काय माहीत आहे का, आपण बघूया. इथं वाचल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की दिस रिॲक्शन इज युजफुल फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप्स इन ॲन अल्कोहोल. आता हे कसे ओळखायचे हे तुम्हाला साधारणतः माहिती फारशी कमी असणार आहे. वरची रिॲक्शन जर पाहिली आपण, जनरल रिॲक्शन किंवा एक्झाम्पल, या दोन्हीही रिॲक्शनमध्ये 1 मोल ऑफ HCl इज फॉर्म्ड. जर 1 मोल HClचा तयार होत असेल तर ज्या बरोबर PCl5 ची रिॲक्शन, ज्या अल्कोहोल बरोबर PCl5 ची रिॲक्शन केलेली असणार आहे त्या अल्कोहोलमध्ये एकच OH ग्रुप असणारा आहे. सो द नंबर ऑफ HCl फॉर्म्ड इज इक्वल टू नंबर ऑफ OH ग्रुप्स इन ॲन अल्कोहोल. म्हणजे HClच्या तयार होणाऱ्या संख्येवरून अल्कोहोलमध्ये असणाऱ्या OH ग्रुपची संख्या आपल्याला सांगता येते. त्यामुळं ही रिॲक्शन जी आहे ती युजफुल फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप ऑर ग्रुप्स ॲन अल्कोहोल. यामधली शेवटची रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराइड SOCl2 ROH थायोनिल क्लोराइड heating formation of alkyl chloride which is pure and SO2 and HCl both are in gaseous state. याचे एक्सप्लेनेशन असेल, alcohols on heating with thionyl chloride give alkyl chlorides. During the reaction sulfur dioxide and hydrogen chloride are in gaseous state. आता ह्या गॅसियस स्टेटवरनं तुमच्या लक्षामध्ये येईल की SO2 and HCl both are in gaseous state. So what is left behind? Only alkyl chloride. So alkyl chloride so form is 100% pure. त्यामुळे इथं तुम्हाला वेगळं काही त्यांचं प्युरिफिकेशन करावं लागेल so as to obtain pure alkyl chloride.
गरज नाही, कारण दोन्ही वायू स्वरूपामध्ये असल्यामुळं त्या रिॲक्शनच्या सानिध्यामधून ते बाहेर निघून जाणारे आहेत. या रिॲक्शनमध्ये काही वेळेस हेट्रोसायक्लिक कंपाऊंड पिरिडीन मे यूज्ड. बेन्झिन रिंग तुम्हाला माहीत आहे, पिरिडीनमध्ये फक्त एका कार्बन, बेन्झिन रिंग आणि पिरिडीनमध्ये फरक काय असेल? बेन्झिन रिंग डोळ्यासमोर आणली तर 6 कार्बन ॲटम्स रिंगमध्ये आहेत आणि पिरिडीनमध्ये 1 कार्बनच्या ठिकाणी फक्त नायट्रोजन हा तिथं हेट्रोसायक्लिक हेटेरो ॲटम म्हणून तिथं वापरामध्ये आणलेला असणारा आहे. त्यामुळे त्या नायट्रोजनकडं एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते आणि इथं रिॲक्शनमध्ये HCl तयार जो होतो तो इट इज रेडिली ॲब्सॉर्ब, तो खेचून घेतला जातो. त्यामुळे देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट, कारण पिरिडीन हा बेस आहे, HCl हा ॲसिड आहे, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. एक्झाम्पल बघा, इथाइल अल्कोहोल ऑन हिटिंग विथ थायोनिल क्लोराइड गिव्स इथाइल क्लोराइड. हे दोन्ही पुन्हा SO2 आणि HCl इन गॅसियस स्टेट असणारे आहेत. या रिॲक्शनचं स्टेटमेंट लिहिताना तुम्हाला जे वाटतंय, अल्कोहोल्स रिॲक्ट विथ ऑन हिटिंग विथ थायोनिल क्लोराइड गिव्स अल्काइल क्लोराइड असं म्हटलं चालेल. जे तुम्हाला वाटेल ते त्याचा पुढच्या तासाला मी कशा पद्धतीने लिहायचं त्याचं मार्गदर्शन निश्चित करणार आहे. आता ही शेवटची स्लाइड असणार आहे. याचं एक्सप्लेनेशन झालं की आपण इथं थांबणार आहोत. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स लाईक सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. म्हणजे अल्काइल हॅलाइड्स हे हायड्रोकार्बन्स वापरून, मग ते सॅच्युरेटेड असतील किंवा अनसॅच्युरेटेड असतील, कोणतेही वापरून तुम्ही तयार करू शकता. एक हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. 11वीला केमिस्ट्रीमध्ये जो चॅप्टर नंबर 15 आहे हायड्रोकार्बन्स, तो स्वतः मी लिहिलेला आहे. तुम्ही जर ते टेक्स्टबुक काढून बघितलं तर अभ्यास गट सदस्य म्हणून तिथं उल्लेख आहे, त्या ठिकाणी ते नाव तुम्हाला पाहायला मिळेल. हा 15वा टॉपिक हायड्रोकार्बन्स, त्यामध्ये अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स, बेन्झिन हे सगळे एकत्र आपण केलेले आहेत. त्यामध्ये अल्केन्समधला जो पार्ट आहे त्यामध्ये हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स असणारे आहेत. ही रिॲक्शन इन प्रेझन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा हाय टेम्परेचरला रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. बट दिस रिॲक्शन इज नॉट सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स. वाय? बिकॉज देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए मिक्सचर ऑफ मोनो अँड पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. म्हणजे जर तुम्ही अल्केन्सचं हॅलोजिनेशन करू लागलात इन प्रेझन्स ऑफ UV लाईट, तर त्यावेळेस जेवढे हायड्रोजन ॲटम्स त्या कार्बन ॲटमला जोडलेले असणारे आहेत, ऑल हायड्रोजन ॲटम्स गेट रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम्स. आणि त्यामुळं एका स्टेजला रिॲक्शन, मोनो स्टेजला रिॲक्शन न थांबता ते कंटिन्यू राहते जोपर्यंत सगळेच्या सगळे हायड्रोजन ॲटम्स हॅलोजन ॲटमनी सबस्टिट्यूट केले जात नाहीत तोपर्यंत. आणि त्यामुळं त्यांचं पुन्हा वेगळं सेपरेशन करायचं म्हटलं तर दिस इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्यामुळं ही मेथड आपण फारशी वापरामध्ये आणत नाही, पण ती माहिती असावी म्हणून अभ्यासक्रमात 11ला घेतली आणि 12वीला पण ती आपण इन्क्लूड केलेली आहे. फक्त तो रेफरन्स पाठीमागचा आहे. यामध्ये दुसरा पार्ट तुम्हाला पाहायला मिळतो, तो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स वापरून आपण अल्किल हॅलाइड्स तयार करू शकतो. दॅट इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्किन्स. म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स लाईक HCl, HBr and HI add two alkenes across carbon-carbon double bond to form corresponding alkyl halides. आणि यामध्ये मग पुन्हा HCl, HBr आणि HIच्या रिॲक्टिव्हिटीचा प्रश्न, अल्किन सिमेट्रिकल का अनसिमेट्रिकल, हे सगळं 11th स्टँडर्डला तुम्ही अभ्यासलेला आहे. त्यामुळे हा रेफरन्स खाली दिलेला आहे की या 11वीच्या केमिस्ट्री टेक्स्टबुकमधला चॅप्टर 15 आणि सेक्शन 15.2.4 अशा पद्धतीचा आहे. 15.2 आणि 4 म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर गेला तर तुम्हाला निश्चित या रिॲक्शन्स पाहायला मिळतील. आता इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायची आहे, ही लक्षातच ठेवायची आहे, कारण 12वीच्या टेक्स्टबुकमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि रेफरन्स मात्र देताना आम्ही 11वीला झालं असं दिलेलं आहे. मग तुमच्या मनामध्ये निश्चित शंका अशी उपस्थित होऊ शकेल की यावर बोर्ड एक्झामिनेशनमध्ये किंवा अन्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल का? विचारला जाऊ शकतो, कारण तो त्या टॉपिकचा भाग आहे.
जरी तुम्ही अगोदर